अंजली डोळ्याचा दवाखाना येथे डॉक्टर केतन सावजी व रेटिना स्पेशालिस्ट यांच्या अध्यक्षतेखाली व नेत्र चिकित्सक डॉक्टर ओमेंद्र येडे, डॉक्टर प्रतिभा येडे, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डीजी रंगारी, माजी सरपंच आशा शेंडे यांच्या उपस्थितीत डोळ्यांचे ऑपरेशन करणारे पेशंट कडून नवीन वर्षाचे कॅलेंडरचे लोकार्पण सोहळा साजरा करण्यात आला। या विषयावर नेत्र चिकित्सक व अंजली आय स्पेशालिस्ट जमनापूर कॉलनीचे संचालक डॉक्टर ओमेंद्र येडे यांनी मार्गदर्शन केले। या प्रसंगी देवेश्वरी रहांगडाले, माहेश्वरी कटरे, संगीता येडे, रवींद्र येडे, अंकिता सूर्यवंशी, अनिता एरपुडे, प्राची डोंगरवार, गायत्री पुस्तोळे, कोमल खोटेरे, संतोषी नारनवरे, निकिता इत्यादी कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाकरिता मेहनत घेतली। कार्यक्रमाचा समारोप अल्पोहारांनी करण्यात आले। मी डॉक्टर ओमेंद्र येडे, नेत्र चिकित्सक, अंजली हॉस्पिटल। आमच्याकडे इथे साकोलीला गेल्या 2016 पासून आम्ही नियमित डोळ्यांचा दवाखाना सुरू केलेला आहे आणि या वर्षीपासून 7 जानेवारी 2024 पासून इथे साकोलीलाच आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही ऑपरेशन पण सुरू केलेलं आहे आणि आठवड्यातून 2दा मोतीबिंदूचे, मासवा, काचबिंदू वगैरे असे डोळ्याचे इतर सगळ्या प्रकारच्या ऑपरेशनची इथे सुविधा आम्ही केलेली आहे। मला समाधान आहे की आमच्या साकोलीमध्ये आतापर्यंत ऑपरेशनची सुविधा नव्हती। इथल्या पेशंटला भंडारा, नागपूर, गोंदिया जावं लागायचं। खूप वर्षाची मनापासून इच्छा होती की आपण साकोलीमध्ये प्रॉपर साकोलीमध्ये ऑपरेशनची सुविधा करावी आणि ते आता जवळजवळ 1 वर्ष होत आहे। खूप छान रिस्पॉन्स आहे आणि खूप छान पेशंटला सेवा देण्याचा मौका मला मिळाला आहे। माझ्याकडे दर आठवड्यातून 2दा ऑपरेशन होतात। ऑपरेशन करिता मी स्वतः सर्जन नसल्यामुळे सर्जन बाहेरून बोलावतोय। आमच्याकडे सुपर स्पेशालिटी सर्जन अवेलेबल आहेत। त्यांच्यापैकी डॉक्टर केतन सावजी सर, फेको सर्जन प्लस रेटिना स्पेशालिस्ट, रेटिना सर्जन म्हणजे फेको प्लस रेटिना, सुपर स्पेशालिस्ट सर्जन आपल्याकडे रविवारला सुविधा देतात, OPD आणि ऑपरेशन पण। तसेच डॉक्टर स्मिता सपाटे नागपूरवरून येतात, त्या पण मोतीबिंदू प्लस काचबिंदू स्पेशालिस्ट आहेत। एक तिसरे डॉक्टर अलका गुप्ता मॅडम, त्या पण रेटिना स्पेशालिस्ट आहेत। तर अशा पद्धतीने सुपर स्पेशालिस्ट सर्जनसुद्धा आपल्याकडे इथे सुविधा देतात। म्हणजे आपल्या दवाखान्यामध्ये डोळ्याचा कोणताही कितीही मोठा आजार असला किंवा कितीही कॉम्प्लिकेटेड सर्जरी असली तरी ते आपण आपल्या सर्जनांच्या माध्यमातून करून घेतो आणि आपल्या एरियातल्या लोकांना इथून छान सुविधा मिळत आहे आणि अशीच मिळत राहील एवढी मी ग्वाही देतो। आणि सगळ्यांनी आणि महत्त्वाचं म्हणजे यावर्षी आम्ही कॅलेंडर छापलेले आहेत। यावर्षी आम्ही कॅलेंडर वाटप करण्याचं ठरवलं, त्याचं लोकार्पण करायचं ठरवलं। तर ते एखाद्या नेते मंडळींच्या हातून करण्यापेक्षा माझ्या डोक्यात एक कल्पना आली की सर्व आपले पेशंट असतात आणि आपण आपल्या पेशंटच्या हातूनच कॅलेंडरचं लोकार्पण करावं असं मला वाटलं आणि मग मी ठरवलं की ज्या दिवशी ऑपरेशन असतात त्या दिवशी ऑलरेडी पेशंट असतातच, त्यांच्या हातूनच आपण लोकार्पण करायचं। आजपासून आता आपण या कॅलेंडरचं वाटप सुरू करू आणि दरवर्षी ही सुरू राहील एवढंच बोलतो आणि मी आता माझं बोलणं थांबवतो।